गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन होणार। ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश। कुणालाही पाठीशी घालणार नाही, एसआयटी स्थापन करून आरोपींना तात्काळ अटक करू, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले। ज्ञानेश्वरी मुंडे यांची माहिती। धनंजय मुंडे यांना इतर मंत्र्यांकडील अतिरिक्त खातं देण्याची हालचाली। मुंडेंनी 2 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। अजित पवार, तटकरे यांच्यासोबतही मुंडेंच्या बैठका। मंत्रिमंडळामध्ये पुन्हा येण्यासाठी धनंजय मुंडेंचे आटोकाट प्रयत्न सुरू। मात्र अशा लोकांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं तर सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल। सत्ताधारी आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा खाते बदल करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय। दत्ता भरणे यांच्याकडील क्रीडा खातं कोकाटे यांना मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये पुराव्यांच्या अभावी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरांसह 7 जणांची निर्दोष मुक्तता। संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही, कोर्टाचं निरीक्षण। काँग्रेसने हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मालेगाव निकालावर भाष्य। यूपीए सरकारचं षडयंत्र उघडं पडल्याची टीका। भगवा आतंकवाद दाखवून काँग्रेसकडनं हिंदुत्वाचा बदनाम करण्याचा प्रयत्न, मात्र सत्य कधी पराभूत होत नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा काँग्रेसवर हल्लाबोल। मुंबई बॉम्बस्फोटातील निकालाप्रमाणे मालेगावच्या निकालानंतर सुद्धा सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जाणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल। पुणे पार्टी प्रकरणी रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह 4 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। खेवलकर सध्या येरळा जेलमध्ये, उद्या जामिनासाठी अर्ज करणार। काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये प्रवेश। मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। सरकारकडून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला भेट मिळणार। जुलै ऑगस्टचे 3000 रुपये खात्यामध्ये एकत्रित जमा होणार, सूत्रांची माहिती। जायकवाडी धरण 91% भरल्यामुळे 18 दरवाजे उघडले। 9000 क्युसेक्सना पाण्याचा विसर्ग सुरू। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन। भंडारा जिल्हा बँकेवर महायुतीची एक हाती सत्ता, थांबवलेले 6 निकाल सुद्धा जाहीर। महायुतीचा 17 तर महाविकास आघाडीचा 4 जागांवर विजय। कोल्हापूरच्या महादेव पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।